आपण नाराज नसून याआधी मंत्री म्हणून काम केलं, आता आमदार म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। तर पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असा विश्वासही मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे। सत्तेत येऊन 3 आठवडे झाले मात्र अजूनही खातं वाटलेलं नाहीये अशी टीका सुप्रिया सुळेंनी सरकारवर केली आहे। महाराष्ट्रात असं का होतंय हे राज्याला न शोभणारं आणि अस्वस्थ करणारं असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळात शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळालं आहे, त्यामुळे कामाच्या माध्यमातून जबाबदारी पूर्ण करणार असल्याचं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय। तर शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदामुळे उदयनराजे फार आनंदी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळात नितेश राणेंना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे, त्यामुळे नितेश राणेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व वरिष्ठांचे आभार मानलेत। तर कोकण महाराष्ट्र आणि हिंदू समाजाचं संरक्षण करणार, दिलेली जबाबदारी पूर्ण करणार असंही नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। आरपीआय गटाला मंत्रिपद न मिळाल्याने रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। महायुतीला मिळालेल्या यशामध्ये आमचा मोठा वाटा असल्याचं आठवले म्हणाले आहेत। तर एक मंत्रिपद एक MLC आम्हाला मिळावी अशी मागणी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचं आठवलेंनी सांगितलं। रामदास आठवलेंना मंत्रिमंडळ विस्ताराचं निमंत्रण वेळेत पोहोचलं नाही, त्यामुळे आपण आठवलेंची माफी मागतो अशी भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली। तर याबाबत आमच्याकडून चूक झाली असल्याचं बावनकुळेंनी मान्य केलं। खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेत आपल्या मागण्या मांडल्यात। मुंबई शहर आणि उपनगरासाठी एम्सच्या धर्तीवर रुग्णालय आणि कॅन्सर रुग्णालयाची मागणी त्यांनी केली आहे। अजित पवारांनी छगन भुजबळांचा मंत्रिपदासाठी विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे। मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत। मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तर छगन भुजबळांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगलं स्थान देईल असंही बावनकुळेंनी म्हटलं। महायुतीच्या नेत्यांनी योग्यच निर्णय घेतला असेल त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे असं वक्तव्य शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी केलेलं आहे। मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत। कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा संजय राठोडांच्या विरोधातली माझी लढाई सुरूच राहणार असल्याचं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं। तर पूजा चव्हाण प्रकरणामध्ये राठोडांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीन चिट का दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारलं हा आमचा प्रश्न नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। तर मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी काही देणं घेणं नसल्याचं म्हणत त्यांनी भुजबळांना चिमटा काढलाय। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय। शहरात अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर भुजबळ समर्थकांनी निदर्शनं केली आहेत। भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत। यावेळी कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। धाराशिवच्या परंड्यात तानाजी सावंतांचे समर्थक आक्रमक झालेत। मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यामुळे सावंत समर्थकांनी घोषणाबाजी केली आहे। निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंतांना मंत्री करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र सावंतांना मंत्रिपद न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेत। माळशिरसच्या तहसीलदारांना मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आलं। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपींना तत्काळ अटक करावी तसंच या घटनेतील प्रमुख सूत्रधारालाही अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। संभाजीनगरच्या क्रांती चौकात दलित संघटनांनी परभणीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन केलं। यावेळी राज्य सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे। वाशिमच्या मालेगावात आंबेडकरी अनुयायांनी अकोला नांदेड महामार्गावर रास्ता रोको केला।
परभणीच्या घटनेत दोषी असणाऱ्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या शिरूरमध्ये आंबेडकरी बांधवांनी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पायी मोर्चा काढत पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करण्यात आले। सोलापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत। परभणी घटनेत पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। तर या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी केली आहे। परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत। आंबेडकरी संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। परभणी हिंगोलीमध्ये बंद पाळण्यात आला। या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांच्या वतीनं लातूर बंदचं आवाहन करण्यात आलं। बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। आंबेडकर अनुयायांनी रस्त्यावर उतरून सोमनाथ सूर्यवंशींच्या परिवाराला 50 लाखांची मदत करावी अशी मागणी केली आहे। बीड जिल्ह्यातील डिघोळ अंबा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मस्साजोग इथलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीत न्यायालयीन कोठडीत झालेल्या युवकाचा मृत्यू या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ डिघोळ अंबा इथल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे। यावेळी पोलिसांना ग्रामस्थांनी मागण्यांचं निवेदन दिलं आहे। नाशिकमध्ये मार्शल ग्रुपने आंदोलन केलंय। परभणीत पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ शेकडो समाज बांधवांनी रास्ता रोको केला। या प्रकरणी कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिलाय। सोलापुरात परभणी घटनेच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी आंदोलन केलंय। न्यायालयीन कोठडीमध्ये मृत पावलेल्या सूर्यवंशीला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन केलं। नागपूर विधान भवनात राज्य महिला आयोगाकडून महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा आयोजित केला होता। यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला आमदारांसोबत संवाद साधला। जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथीय कैद्यांसाठी स्वतंत्र बॅरेक तयार करण्यात आली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन साजरा होतोय। परभणी घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे। त्यासाठी भीमा विजयस्तंभ परिसरातील सर्व अधिकारी आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं। येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये तसंच शौर्य दिन निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे।